बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय आहे। धनंजय देशमुख यांनी हा खळबळजनक दावा केलाय। आरोपींना कोर्टामध्ये आणलं जातं तेव्हा ही टीम अवतीभवती असते असंही त्यांनी म्हटलंय। ही बी टीम आरोपींना सर्व प्रकारची मदत करत असते। वृद्ध सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली। हे लोक असे समर्थन करतात जसं याचं कुणीच काही करू शकत नाही, अशी टीकाही धनंजय देशमुखांनी केली आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला 9 तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झाले। ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सीआयडी ऑफिसनी। मग तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला, त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभवती असते। म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय, आरोपीचं समर्थन करतोय, तुम्ही आरोप करा, तुम्ही गुन्हे करा। मग हे लोक कुणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही? हे जे 6 आरोपी होते त्यांच्याबरोबर जे त्यांना मदत करणारे जे लोक होते, जी त्यांची बी टीम होती, मग त्याच्यात बालाजी तांदळे असो, काकडे असोत, मोराळे असोत, डॉक्टर वायबसे असोत, हे सगळे जण जे आहेत ते आत्ताच्या घटनेला मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत। तर यांच्यावर कारवाई का होत नाहीये? त्यांना सुरुवातीला डिटेन केलं होतं, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेण्यात आली, पुन्हा सोडून देण्यात आलं होतं। तर आत्ताच्या घटनेला ही जी बी टीम आहे ती मोठ्या प्रमाणावर अक्षरशः मोठ्या प्रमाणावर तिथे दहशत पसरवतीये।